एकदा का पोरं मोठे व्हायला लागले ना का त्यांना कधी काय होईल सांगताच नाही येत. 4-5 दिवस झाले या फुटाण्याला बरं वाटत नव्हतं. एकदा दवाखाना करून सुद्धा त्याला फरक पडना. बरं आम्ही एवढे शहाणे आहे ना, लोकांना फरक पडला नाही तर ते औषध बदलते, पण आम्ही डायरेक्ट डॉक्टरच बदलून टाकतो. आणि बरं या चिमुकलेचे हसते खेळते चेहरे जर शांत झाले पडले ना तर आपल्याला एवढं वाईट वाटत ना. पण एक हाय माझ्या पोराचं किती काही दुखू पण एकदा का तो गाडीवर बसला का तेवढ्या वेळासाठी त्याचं सगळं दुखणं गायब होऊन जातं. आणि आमच्यासारखे मिडल क्लास लोक जर घराच्या बाहेर पडले म्हणजे ते एका घरात एकडे थोडी जाणार आहे. घराच्या बाहेर निघालच होतं तर तिथून मेरून तलाव पण जवळच होतं, म्हणून मग आपण तिकडे पण जाऊ. त्यात मी साहेबांना सांगितलं का आमचे व्हिडिओ काढत तर त्यांनी फोटोज काढून ठेवले. बरं फोटो नीट काढायचे ना, त्याच्यात कुठं कुत्रं उभं आहे तर कुठं आम्हीच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उभं आहे. घरी आले होते पाहून एवढा राग आला ना, पण नेमकी साहेब घरी नव्हते म्हणून ते वाचले. या भाऊ वजन करायला टाकलं त्याला एवढी मजा यायला लागली, तो एवढा हसायला लागला आणि जसं त्याला काही व्हायलाच नाही. तो एवढा एन्जॉय करायला लागला ना, त्याला म्हटलं अरे बाबा वजन काटाय तो पाळणा नाही. एवढा शांत चेकअप करून देतो होता ना का डॉक्टर म्हणे तुमचा मुलगा लय शांत आहे. त्यांना म्हणलं तुम्ही थोडं थांबा पुढच्या वर्षी असं म्हणून दाखवा. शेवटी केलीच डॉक्टरना आपल्यासारखी, त्यासाठी पण हातभर चिठ्ठी. त्याला म्हणलं पाय बरं तोंडात जर हात टाकला नसता तर तुला एवढी औषध घ्यायची वेळ आली असती का. पण त्याला किती सांगितलं तर त्याला काय कळणार आहे, कारण मोठ्याला समजून सांगितलं तरी त्यांना कळत नाही, तेव्हा हात लहानच आहे अजून.